Hello friends, in last lecture we have discussed the different types of substation, in that outdoor substation and indoor substation. आपण लास्ट लेक्चरमध्ये सबस्टेशनचे टाइप्स बघितलेले आहेत अकॉर्डिंग टू दी कन्स्ट्रक्शन अँड अकॉर्डिंग टू दी ड्युटीज ऑफ सबस्टेशन. सबस्टेशनचे कन्स्ट्रक्शन आणि त्याच्या वर्किंगनुसार आपण सबस्टेशनचे टाइप्स बघितलेले आहेत. तर आपण या लेक्चरमध्ये अंडरग्राउंड सबस्टेशन काय असतं त्याबद्दल स्टडी करणार आहोत आणि पोल माउंटेड सबस्टेशन जे आहे त्याचा आपण इन डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तर फिगर फर्स्ट स्लाइडमध्ये जी फिगर दिसतीये दिस इज द कन्स्ट्रक्शनल फिगर ऑफ अंडरग्राउंड सबस्टेशन. अंडरग्राउंड सबस्टेशन तर लास्ट लेक्चरमध्ये आय हॅव डिस्कस दॅट पॉईंट ओव्हरहेड आउटडोअर सबस्टेशन आणि इनडोअर और अंडरग्राउंड सबस्टेशन. तर यामध्ये आपण बघणार आहोत इन थिकली पॉप्युलेटेड एरिया or where climate conditions are not favorable, the station cannot be outdoor on the land. Means जास्त गर्दीचं ठिकाण वगैरे असेल किंवा तिथले जे ॲटमॉस्फेरिक कंडिशन जी असेल ती वेल सुटेड नसेल तर इन दॅट केस वी विल गो फॉर अंडरग्राउंड सबस्टेशन. अंडरग्राउंड म्हणजे सराउंडिंगचं ॲटमॉस्फिअर जर व्यवस्थित नसेल, फेवरेबल कंडिशन्स नसतील किंवा जास्त गर्दीची ठिकाणं वगैरे असतील, आपण मेट्रो सिटीजमध्ये किंवा सिटी एरिया जे असतात तिथं जी काही वाहनांची किंवा माणसांची गर्दी जी असते ती जास्त असते. इन दॅट कंडिशन वी विल गो फॉर अंडरग्राउंड सबस्टेशन. इफ इट इज इनएव्हिटेबल टू इरेक्ट एल्सवेअर वन हॅज टू गो टू इरेक्ट दी स्टेशन अंडरग्राउंड. मीन्स काय तर तिथं जर आपल्याला अवेलेबल असणारी जी काही जागा आहे ती कमी प्रमाणात असेल तर आपण अंडरग्राउंड सिस्टम फॉलो करतो. अंडरग्राउंड सबस्टेशन आपण प्रेफरेबल करतो इन केस ऑफ हायली और थिकली पॉप्युलेटेड एरिया. जर जास्त प्रमाणात जर आपल्याला जास्त प्रमाणात गर्दी असेल, थिकली पॉप्युलेटेड एरिया असेल किंवा ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स ज्या असतात त्या नॉट फेवरेबल असतील, इन दॅट केस आपण अंडरग्राउंड सिस्टम किंवा अंडरग्राउंड सबस्टेशन इरेक्ट केलं जातं. दिस इज द डायग्राम फॉर अंडरग्राउंड सबस्टेशन. यू कॅन सी हिअर this is the concrete which is made available. This is the ground level of land. This is the entry end. This is the transformer. These are the substation equipment. These are the transformer. These are the transformer tubes. These are the conservator tank. This is the bushings. This is the valve. Block represents switch panel with accessories. Means स्विच पॅनल्स किंवा कंट्रोलिंग पॅनल्स जे असतात सबस्टेशनमध्ये, सबस्टेशनच्या आउटसाईडला म्हणजे सबस्टेशनमध्ये इक्विपमेंट्स प्लेस केलेले असतात. जसं की ट्रान्सफॉर्मर आहे, आयसोलेटर आहे, सर्किट ब्रेकर आहेत. ते ट्रान्सफॉर्मरच्या बोथ साईड्सला असतात. पण ते पॅरामीटर्स कंट्रोलिंग करण्यासाठी आपण एक स्विचिंग पॅनल तिथं असतं. ते स्विचिंग पॅनलच्या ॲसेसरीज या ब्लॉकमध्ये रिप्रेझेंट केल्या जातात. स्विचिंग पॅनलमध्ये मीन्स कोणकोणते पॅनलमध्ये कोणकोणते पॅरामीटर्स जे आहेत ते रेकॉर्ड केले जातात तर व्होल्टेज, करंट, फ्रिक्वेन्सी हे पॅरामीटर्स जे आहेत ते त्या पर्टिक्युलर स्विचिंग पॅनलमध्ये मेजर केलेले जातात. अगेन दिस इज द अंडरग्राउंड सबस्टेशन. फॉलोइंग थिंग्स आर इम्पॉर्टंट इज अंडरग्राउंड सबस्टेशन. अंडरग्राउंड सबस्टेशन आपण का इरेक्ट करतो? प्रोव्हाइड इमर्जन्सी लाईटनिंग. इमर्जन्सी लाईटनिंग प्रोव्हाइड करण्यासाठी
आपण अंडरग्राउंड सबस्टेशन फॉलो करतो. देन फायर प्रोटेक्शनसाठी अंडरग्राउंड सिस्टम फॉलो केली जाते. फायर अलार्म फॉर सेफ्टी. ओके. प्रोव्हाइड ॲडिक्वेट अँड प्रॉपर व्हेंटिलेशन. मीन्स अंडरग्राउंड सबस्टेशन आपण डिझाईन करत असताना आपण ॲडिक्वेट आणि प्रॉपर व्हेंटिलेशन जे आहे त्या पर्टिक्युलर इक्विपमेंट्सला ॲडिक्वेट आणि प्रॉपर व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करणं इम्पॉर्टंट असतं. फॉर डिफरंट इक्विपमेंट प्रोव्हाइड एअर कूलिंग रॅदर दॅन ऑइल कूलिंग. अंडरग्राउंड सबस्टेशनमध्ये प्रत्येक इक्विपमेंटसाठी जे काय आपण कूलिंग जे आहे ते मोस्ट प्रिफरेबली एअर कूलिंग प्रोव्हाइड केलं जातं ॲज कम्पेअर टू ऑइल कूलिंग. ऑइल कूलिंगपेक्षा आपण अंडरग्राउंड सबस्टेशनमध्ये एअर कूलिंग प्रिफर करतो. साईज ऑफ सबस्टेशन शॅल बी रिजनेबली मिनिमम बट नॉट टू शॉर्ट. आता आपण अंडरग्राउंड सबस्टेशन इरेक्ट करतो आहे तर त्या सबस्टेशनची जी काही साईज आहे ती कन्सिडरेबली मिनिमम ऑर स्मॉल असायला पाहिजे, पण जास्तीच स्मॉल नसायला पाहिजे. म्हणजेच एक आपल्या रिजनेबल कॉस्टमध्ये अंडरग्राउंड सबस्टेशन इरेक्ट करता यायला हवं. आणि त्यासाठी जी आपण सबस्टेशनची जी काही ॲसेसरीज आहे किंवा इक्विपमेंट प्लेस करण्याची जी काही बिल्डिंग आहे त्याची साईज जी आहे किंवा त्या सबस्टेशनचा पर्टिक्युलर साईज जी आहे ती मिनिमम ठेवली पाहिजे, बट नॉट टू शॉर्ट. म्हणजे जास्तच कमी करून चालणार नाही आहे. ओके. दीज आर दी पॉईंट्स रिगार्डिंग अंडरग्राउंड सबस्टेशन. देन ॲसेस फॉर पर्सन्स अँड इक्विपमेंट हँडलिंग शॅल बी प्रोव्हाइडेड. आता आपण अंडरग्राउंड सबस्टेशन, अंडरग्राउंड म्हणजे ग्राउंडच्या आतमध्ये आपण ते सबस्टेशन माउंट केलेलं आहे, तर तिथं पर्सन्स आणि इक्विपमेंट आता आपल्याला हँडल करायचं असेल किंवा सर्किट ब्रेकर्स ऑन ऑफ करायचे असतील किंवा मॅन्युअली त्यांचा मेंटेनन्स वगैरे करायचं असेल, इन दॅट केस आपल्याला तिथं अशी ॲसेसिबिलिटी झाली पाहिजे की पर्सन्स तिथं जाऊन त्यांचं ऑपरेशन कॅरी करू शकतात किंवा जो काही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्सचा जो मेंटेनन्स आहे तो आपल्याला प्रोव्हाइड करता आला पाहिजे. ओके. नेक्स्ट पॉईंट इज एक्सेसिव्ह राईज ऑफ टेम्परेचर इंडिकेटर शुड बी प्रोव्हाइडेड. टेम्परेचर राईज इंडिकेटर जे आहे ते आपण अंडरग्राउंड सबस्टेशनमध्ये टेम्परेचर राईज इंडिकेटर आपण व्यवस्थित प्लेस केलं पाहिजे, जेणेकरून फॉल्ट जास्त प्रमाणात ऑकर होऊ नये किंवा जरी झाला तरी त्याची जी काही इंटेन्सिटी आहे ती कमी राहावी. त्यासाठी आपण टेम्परेचर इंडिकेटर प्रोव्हाइड केलेला पाहिजे. नो एंट्री बोर्ड अँड गार्डरिंग शुड बी प्रोव्हाइडेड. गार्डरिंग आणि एंट्री बोर्ड आपल्याला प्रोव्हाइड करायची गरज नसते. जसं आपण आउटडोर सबस्टेशनमध्ये बघितलं की आपण कुंपण, फेन्स किंवा जे इन्कमिंग लाईनसाठी एंट्री बोर्ड वगैरे असतात तेच तशा प्रकारचं आपल्याला इथे करण्याची गरज नाही आहे. वी कॅनॉट प्रिफर एंट्री बोर्ड और गार्डरिंग इन दी अंडरग्राउंड सबस्टेशन. ओके. दीज आर दी सम पॉईंट्स रिगार्डिंग अंडरग्राउंड सबस्टेशन. अंडरग्राउंड सबस्टेशनमध्ये आपण इमर्जन्सी लाईटनिंग प्रोव्हाइड केलेली असते, फायर प्रोटेक्शन केलेलं असतं, फायर अलार्म फॉर सेफ्टी पर्पज वी प्रोव्हाइड फायर अलार्म इन अंडरग्राउंड सबस्टेशन. प्रोव्हाइड ॲडिक्वेट अँड प्रॉपर व्हेंटिलेशन. फॉर डिफरंट इक्विपमेंट प्रोव्हाइड एअर कूलिंग रॅदर दॅन ऑइल कूलिंग. काही असे इक्विपमेंट्स असतात सबस्टेशनमध्ये ज्यांना एअर कूलिंगच प्रोव्हाइड केलेलं जातं रॅदर दॅन दी ऑइल कूलिंग. साईज ऑफ सबस्टेशन शॅल बी रिजनेबली मिनिमम बट नॉट टू शॉर्ट. जी पर्टिक्युलर सबस्टेशनची जी साईज आहे ती कमी ठेवली पाहिजे, बट जास्तच कमी ठेवून चालणार नाही आहे. ओके. दीज आर दी सम पॉईंट्स ऑफ अंडरग्राउंड सबस्टेशन. देन अवर नेक्स्ट पॉईंट इज pole mounted substation. Okay, this is the diagram for pole mounted substation. आता तुम्ही सराउंडिंगला किंवा
बघितलं असेल की असे एच टाईपचे पोल्स असतात आणि इथं ट्रान्सफॉर्मर प्लेस केलेला असतो. ओके, these are substation located with various place in the city for low tension 3-phase 4-wire 440 volt AC distribution. Incoming feeder lines जे असतात 11 kV terminates and 2 or 4 pole structure is provided on which a distribution transformer is mounted. तर काय झालेलं आहे, ही जी आहे ती एच साईजचा पोल आहे आणि इथं आपण ट्रान्सफॉर्मर जो आहे तो माउंट केलेला आहे. असं स्ट्रक्चर तुम्ही बेसिकली बघू शकताय रुरल एरियामध्ये किंवा जास्त हायली पॉप्युलेटेड एरिया जिथं नसतो तिथं जो सप्लाय आहे 11 kVचा जो फीडर आहे, फीडर लाईन त्या ट्रान्सफॉर्मरच्या त्या पोलवरती कनेक्ट केलेले असतात आणि फीडरची 11 kVची जी काही लाईन आहे ती त्या पोलवरती अटॅच केलेली असते. दिस इज दी पोल माउंटेड सबस्टेशन. पोल माउंटेड सबस्टेशन म्हणजेच काय, तर जी काही आपल्याला सप्लाय देण्यासाठी ॲसेसरीज लागणार आहेत, ट्रान्सफॉर्मर आहे व्होल्टेजची लेवल कमी जास्त करण्यासाठी किंवा बाकीचे जे अदर फॅक्टर्स आहेत, अदर ॲसेसरीज आहेत त्या पोलवरतीच इरेक्ट केलेल्या असतात. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड ॲज पोल माउंटेड सबस्टेशन. ॲसेसरीज आर शोन अँड इक्विपमेंट्स कनेक्टेड आर शोन हिअर. ओके, ॲसेसरीज. तर या पोल माउंटेड सबस्टेशनवरती कोणकोणत्या ॲसेसरीज आहेत? फर्स्ट इज लाइटनिंग अरेस्टर, स्ट्रेन इन्सुलेटर्स. दीज आर दी स्ट्रेन इन्सुलेटर्स. दीज आर दी 11 kV ओव्हरहेड लाईन्स. 11 kVच्या ओव्हरहेड लाईन्स आहेत. दीज आर दी फ्युजेस. दीज आर दी आयसोलेटिंग स्विच आहेत. दीज आर दी ऑइल सर्किट ब्रेकर आहे. This is the transformer 11 kV by 400 volt. This is the transformer which is mounted on the pole. That's why this substation is called as pole mounted substation. All the accessories are mounted on the pole. जो काही पोल आहे एच टाईपचा जो काही पोल आहे त्याच्यावरती सगळ्या ॲसेसरीज जे काही रिक्वायरमेंट आहेत सप्लाय सिस्टमच्या त्या आपण पोलवरतीच माउंट केलेल्या आहे. ड्यू टू दिस फॅक्टर दिस इज दी पोल माउंटेड substation. These are the lines. This is the 11 kV line which is the incoming supply is here, and from that the voltage is stepped down with the help of transformer. इथं ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केलेला आहे आणि ह्या ज्या लाईन्स ज्या आहेत त्या 3 फेज लाईन्स 440 व्होल्टचा सप्लाय आणि न्यूट्रल लाईन याच्याकडून कॅरी करून आपण आपले जे काही डोमेस्टिक कन्झ्युमर्स आहेत त्यांना आपण सप्लाय प्रोव्हाइड करतो. दिस इज दी हँडल अँड दिस इज दी ग्राउंड लेवल ऑफ सबस्टेशन. पोल माउंटेड सबस्टेशन. पोल माउंटेड सबस्टेशनमध्येच काय असतं तर सबस्टेशनपासून जो सप्लाय येतो 11 kV जे फीडर सबस्टेशनमधून काढले जातात ते डिरेक्टली आपण ह्या सबस्टेशनमध्ये सप्लाय येतो. हे 11 kVचे जे काही ओव्हरहेड लाईन्स आहेत त्यालाच आपण 11 kVचा फीडर असंही म्हणतो. तर हा फीडर लाईन्स इथं कॅरी केले जातात आणि नंतर ह्या 11 kVचं स्टेप डाऊन व्होल्टेज करून ह्या 3 लाईन्स काढलेल्या जातात आणि या 3 लाईन्सचं नंतर ना सप्लाय देऊन सिंगल फेज सप्लाय घ्या किंवा 3 फेज सप्लाय घ्या ॲज पर दी रिक्वायरमेंट ऑफ लोड. लोडची कशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार या सप्लायचं 11 kVचं 400मध्ये कन्व्हर्जन होऊन डोमेस्टिक लेवलला सप्लाय दिला जातो. दिस इज दी हँडल ऑफ दी सबस्टेशन. ओके, वेगवेगळ्या ॲसेसरीज आहेत त्या पोलवरतीच माउंट केलेल्या आहेत. स्ट्रेन इन्सुलेटर. दिस इज द स्ट्रेन इन्सुलेटर विच इज सपोर्टेड ऑन 11 kV line. Strain insulator which is used to insulate the lines. This is the fuses, dropout link or DO fuse for protection, isolating switch. This is the isolating switch for the line insulation. Line isolation.
लाईन आयसोलेशनसाठी इथं आपण आयसोलेटिंग स्विच जे आहे तो यूज करणार आहे. 11 kV फीडरची लाईन इथं ही आहे. तर ह्या लाईनला आयसोलेट करण्यासाठी आपण इथं आयसोलेटिंग स्विच जो आहे तो यूज केलेला आहे. अँड दिस इज दी लाईटनिंग अरेस्टर. लाईटनिंग अरेस्टर जे आहे ते सबस्टेशनच्या स्टार्टिंग पॉईंटला म्हणजेच ओव्हरहेड म्हणजे वरच्या साईडलाच लाईटनिंग अरेस्टर्स जे आहेत ते प्लेस केलेले आहेत फॉर प्रोटेक्शन फॉर लाईटनिंग. जे काही लाईटनिंग स्ट्रोक्स असतात त्यांचा इम्पॅक्ट सबस्टेशनच्या दुसऱ्या इक्विपमेंटवरती पडू नये फॉर दॅट पर्टिक्युलर रिझन हिअर वी यूज लाईटनिंग अरेस्टर. लाईटनिंग अरेस्टर्स काय करतात तर लाईटनिंग स्ट्रोक्स जो आहे लाईटनिंग अरेस्टर जे आहे ते आपण कुठं माउंट करतो तर सबस्टेशनच्या एक पर्टिक्युलर स्टार्टिंग पॉईंटला किंवा जे अप्पर पार्ट असतो तिथं आपण लाईटनिंग अरेस्टर प्रोव्हाइड करतो. ज्यावेळी लाईटनिंग स्ट्रोक त्यावरती पडतो त्यावेळी लाईटनिंग अरेस्टर काय करतो तर तो जो काही स्ट्रोक पडलेला आहे किंवा हाय व्होल्टेज जे तिथं क्रिएट झालेलं आहे ते डिरेक्टली ग्राउंड करतो. दिस इज दी फंक्शन ऑफ लाईटनिंग अरेस्टर. त्यामुळं सबस्टेशनच्या प्रोटेक्शनसाठी आपण मोस्टली लाईटनिंग अरेस्टर्स यूज करतो. आणि लाईटनिंग अरेस्टर जो आहे तो प्रिफरेबली स्टार्टिंग ऑफ द सबस्टेशन माउंट केलेला असतो. इनकमिंग फीडर डिस्ट्रीब्यूशन लाईन 11 kV 3-phase 3 conductor line coming from receiving station terminates at the pole structure supported on the strain insulator. This is the 11 kV feeder line which is supported on the pole structure. पोलच्या स्ट्रक्चरवरती फीडर लाईन्स ज्या आहेत ह्या कॅरी केलेल्या आहेत फ्रॉम द रिसिविंग सबस्टेशन. एका पर्टिक्युलर सबस्टेशनपासून फीडर जे आहेत ते कॅरी केलेले असतात आणि त्या फीडरचा 11 kVचा फीडरची जी लाईन आहे ती इथं आपण टर्मिनेट केलेली असते. फ्रॉम ड्रॉपआउट फ्युजेस 11 kV लाईन कनेक्ट्स प्रायमरी ऑफ डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर थ्रू HV बुशिंग्स. जे हाय व्होल्टेजचे बुशिंग्स आहेत. दिस इज दी ड्रॉपआउट फ्यूज. दिस इज दी फ्यूज अँड 11 kV लाईनचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत 11 kV लाईनचे कॉन्टॅक्ट्स आणि प्रायमरी ऑफ डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची जी काही प्रायमरी साईड आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी ह्या फ्यूजेस ज्या आहेत त्या आपण यूज केलेल्या आहेत. ही जी आहे ती ड्रॉपआउट लिंक आहे आणि ह्याच्या थ्रू ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी साईड आणि 11 kV फीडरची लाईन आहे ती आपण कनेक्ट केलेली आहे थ्रू दिस ड्रॉपआउट लिंक. स्टेप डाऊन डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर स्टेप्स इट डाऊन टू 440. दिस इज दी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर which steps down the voltage from 11 kV to 440 volt. 11 kV to 400 volt. This is the voltage range of this particular transformer. हाय व्होल्टेजचं लो व्होल्टेजमध्ये कन्वर्जन करून 3-phase सप्लाय आपण इथं भेटतो. दिस इज दी LT लाईन, लो टेन्शन लाईन. दीज आर दी 3 phases R, Y and B and neutral. These are the 3 phases which we have carried from that particular transformer and we give supply to the domestic load. Thus 3-phase 3-wire supply goes to different parts of city. अशा पद्धतीने आपल्याला 11 kV फीडरपासून 3-phase सप्लाय आपल्याला भेटतो आणि तो 3-phase सप्लाय जो आहे तो सिटीच्या वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये जिथं रिक्वायरमेंट असेल सिंगल फेजची किंवा 3 फेजची ॲज पर दी रिक्वायरमेंट ऑफ लोड हा सप्लाय जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो. टू कंझ्युमर प्लेसेस फॉर युटिलायझेशन 3-phase 440 volts फॉर पॉवर सप्लाय अँड 230 volts सिंगल फेज सप्लाय फॉर लाइटनिंग पर्पज. ओके, दिस इज दी पोल माउंटेड सबस्टेशन ॲप्लिकेशन. तर पोल माउंटेड सबस्टेशन जे आहे ते आपण कुठं इन्स्टॉल केलं जातं? इन पॉप्युलेटेड मेट्रोपॉलिटिशियन सिटी दिस इज यूज्ड. इन पॉप्युलेटेड मेट्रोपॉलिटन सिटीज जे काही हायली डेन्स एरिया असेल, जास्त गर्दीचे ठिकाणं वगैरे असतील तिथं आपण पॉप्युलेटेड मेट्रोपॉलिटेशन सिटी तिथं आपण पोल माउंटेड सबस्टेशन जे आहे ते आपण यूज करतो. ओके, अगेन अवर नेक्स्ट पॉईंट इज दिस इज ऑल अबाउट
pole mounted substation. Our next point is foundation mounted outdoor substation. Okay, तर this is the diagram for foundation mounted outdoor substation, जनरली लोकेटेड इन दी लोड सेंटर. अशा पद्धतीचे जे काही आउटडोअर सबस्टेशन्स आहेत ते आपण जनरली लोडचे सेंटर्स आहेत, लोडच्या जवळपासच अशा प्रकारचे सबस्टेशन्स जे आहेत ते माउंट केलेले असतात. 11 kV to 440 volt 3-phase distribution transformer is fixed on the foundation of cement concrete above the ground level by 1 meter height of foundation. You can see here in this diagram from the foundation of the ground, here from 1 meter above the ground level the distribution transformer is mounted. Distribution transformer जो आहे तो आपण ग्राउंडच्या 1 मीटर वरती आपण माउंट केलेला असतो. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हा जो ट्रान्सफॉर्मर जो आहे तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो. त्याचं जे रेंजिंग आहे ते 11 kV to 400 व्होल्टपर्यंत असतं. ओके, इनकमिंग फीडर लाइन and outgoing 3-phase 440 LT distribution lines are shown in sketch. This is the feeder line. This is the feeder line. From that the supply is given to this high voltage bushings, that is feeder lines are carried to these terminals, and from that particular transformer these low voltage lines are drawn out. These are the LT 3-phase 4-wire distributors. This is the fence enclosed. This is the fence which is surrounding to the substation for the protection of substation equipments. These are the enclosed with fence. This is the air brake switch. This is the step down transformer, and this is the feeder line. Feeder line जी आहे 11 kV ची feeder line, त्याच्याकडून सप्लाय जो जातो तो ट्रान्सफॉर्मरला जातो. ट्रान्सफॉर्मरकडून सप्लायचं स्टेप डाऊन होऊन 11 kVचं कन्व्हर्जन जे आहे ते 440 मध्ये होतं आणि 3-फेजची डिस्ट्रीब्युशन लाईन्स क्रिएट होतात. आणि ह्यांच्या थ्रू आपण आपल्या डोमेस्टिक लेवलला किंवा जो काही इंडस्ट्रियल लोड आहे त्याला आपण सप्लाय दिला जातो. ओके, दिस इज द फाउंडेशन माउंटेड आउटडोअर सबस्टेशन. Our next point is layout of this is the diagram for 220 kV to 132 kV. And this is the layout for grid substation. Grid substationचं layout आहे. Layout key diagram of grid substation. This is the diagram first. In that case, this is the first point which is 220 kV incoming line. ही जी लाईन आहे फर्स्ट ती आहे ती 220 kV 220 kV ची इनकमिंग लाईन आहे. त्यानंतर जो आहे तो आयसोलेटिंग स्विच जो आहे तो 220 kV चा यूज केलेला आहे. फ्रॉम दॅट आफ्टर दॅट इनकमिंग लाईनचं 220 kV चा लाईटनिंग अरेस्टर्स जे सबस्टेशनच्या सुरुवातीलाच कनेक्ट केलेले आहेत. This is the incoming 220 kV bus bar. This is the bus bar and this is the lightning arrestor which are provided for the protection of line. After that, this is the switch. From that, this is the transformer
220 KVचं कन्वर्जन 132 KVमध्ये करण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर यूज करतो आहे. दिस इज द डबल सर्किट. मीन्स ज्या पद्धतीनं हा सेक्शन आहे त्याच पद्धतीनं हा पण सेक्शन आहे आणि त्यामुळं 220 KVचा जो काही ट्रान्सफॉर्मर आहे त्याचं कन्वर्जन 220 KVचा जो काही सप्लाय आहे त्याचं कन्वर्जन आपण 132 KVमध्ये कन्वर्जन करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर यूज करतो आहे. त्याच्यानंतर ह्या जे 132 KVचं जे काही लाईन्स आहेत त्या इथंपर्यंत येत आहेत इनकमिंग लाईन्स. आणि दिस इज द सेक्शन बी. दिस इज द सेक्शन बी विच इज दी 132 KV बस बार. हा जो आहे तो स्टेप डाऊन व्होल्टेज स्टेप डाऊन झाल्यानंतरचा जो काही बस बार आहे दिस इज दी 132 KV बस बार. आफ्टर दॅट these are the cities that means current transformers are provided after the 132 KV bus bar, and these are the outgoing feeder line. फीडरच्या ज्या काही लाईन्स आहेत त्या 132 KVच्या आहेत त्या आपण काढलेल्या आहेत. ग्रीड सबस्टेशनमध्ये मोस्टली काय होतं तर सप्लायची जी रेंज आहे ती हाय असते. तिथं आपण 220 KVचं कन्वर्जन आपण 132 KVमध्ये करतो आणि त्यासाठी आपण ह्या ॲसेसरीज यूज केलेल्या जातात. हाय व्होल्टेजचं कन्वर्जन करत असतो त्यामुळं हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर यूज करून 220चं 132मध्ये कन्वर्जन केलं जातं. अगेन दिस इज दी नेक्स्ट बस बार. बस बार म्हणजेच काय तर एक पर्टिक्युलर सेक्शन असतो आणि त्यामधून कंडक्टर्स जे आहेत ते डिफरंट लोकेशनसाठी काढलेले असतात. दिस इज द सेक्शन बी विच इज कॉल्ड ॲज दी बस बार. दिस इज द फर्स्ट सेक्शन अँड ॲज लाईक ऑफ दिस मीन्स अशा सेक्शनप्रमाणेच हाई सेक्शन आहे त्यालाच आपण डबल सर्किट असंही म्हणतो. म्हणजे इथं जे काही स्टेप अप डाऊन केलेलं आहे किंवा व्होल्टेज कमी जास्त व्होल्टेजची लेवल कमी जास्त करून जी काही सर्किटरी तयार केलेली आहे सेम त्याच पद्धतीनं आपण त्याच बसबारवरती इक्विपमेंट प्लेस करून व्होल्टेजची लेवल चेंज करून आपण दुसरं एक सर्किट तयार केलेलं जातं. दिस इज कॉल्ड ॲज द डबल सर्किट. ओके, दिस इज द डबल सर्किट ऑफ सबस्टेशन. ग्रीड सबस्टेशनची ही जी आहे ती ग्रीड सबस्टेशनची लेआउट आहे आणि हे जे आहे दिस इज द डबल सर्किट. मीन्स या अशा पद्धतीचंच इथं पण तयार केलं जातं त्यामुळे याला आपण डबल सर्किट सबस्टेशन असंही म्हणतो. ओके, आवर नेक्स्ट पॉईंट इज ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन. दिस इज द सिम्पल स्ट्रक्चर. जनरेटिंग स्टेशन आहे 11 KVला जनरेशन होतं. सबस्टेशन जे आहे 11 KVचं नंतर स्टेपअप ट्रान्सफॉर्मर यूज करून 11 KVची रेंज 220 KV केली जाते. 11 KVचा जो काही सप्लाय आहे त्याचं आपण व्होल्टेजमध्ये हाय व्होल्टेजमध्ये कन्वर्जन करून 11 KVचं 220 KVमध्ये कन्वर्जन केलं जातं. ओके, नंतर प्रायमरी ग्रीड. आता आपण लास्टमध्येच बघितलं की ग्रीडमध्ये काय येतं तर 220चं जो काही हाय व्होल्टेजचा सप्लाय आहे त्याचा आपण ॲज पर दी रिक्वायरमेंट 66 KVमध्ये किंवा 132मध्ये कन्वर्जन करतो. दिस इज द प्रायमरी ग्रीड सबस्टेशन. दिस इज द सेकंडरी सबस्टेशन. सेकंडरीमध्ये काय होतं तर 66 KVचं 11 KVमध्ये कन्वर्जन होतं आणि हे जे काही आहे ते 11 KVचे जे काही लाईन्स आहेत त्या आपण फीडर जे आहेत ते डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनला 11 KVचा सप्लाय दिला जातो. तर हे 11 KVचे सप्लाय जे आहेत ते डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनला जातात आणि तिथला जो काय डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्या थ्रू ह्या 11 KVचं परत 440 व्होल्टमध्ये कन्वर्जन करून आपण 3 फेज सप्लाय अवेलेबल करतो. आणि जशी लोडची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार लाईन किंवा न्यूट्रल अशा पद्धतीने आपण सप्लाय जो आहे तो घेत असतो. ओके, दिस इज दी ओवरऑल सबस्टेशन टाइप्स अँड दिस इज दी ग्रीड सबस्टेशन ऑफ 22 KV or
or 66 kV or 33 kV. Different type of substation and their layouts. ही जी फिगर आहे ती ग्रिड सबस्टेशनची स्कीम आहे. याच्यामध्ये फर्स्टली जनरेटिंग स्टेशन्स दाखवलेलं आहे. नंतर व्होल्टेज स्टेपअप करून ट्रान्समिशनसाठी आपण व्होल्टेजची लेवल जी आहे ती इन्क्रीज केलेली आहे. थर्ड जे आहे ते प्रायमरी ग्रिड सबस्टेशन आहे, जे आपण लास्ट पॉईंटमध्ये बघितलं. सेकंडरी सबस्टेशन पण आहे. सेपरेट लाईन who use high voltage supply through 11 kV feeder. हे जे सेकंडरी सबस्टेशन आहे तिथून सेपरेट लाईन्स कॅरी करून 11 kVचे फीडर लाईन्स ज्या आहेत त्या डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि त्या डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनपासून आपण 3 मीन्स लाईन्स कॅरी करून आपण सप्लाय जो आहे तो डोमेस्टिक लेवलला किंवा इंडस्ट्रियल लेवलला दिलेला आहे. 6 पॉइंट जो आहे, these are the lines to many distribution substation. Okay. We will discuss next part in next lecture.